कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल। भाजपामधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। भाजपाचे पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष निलेश पिंपरकर यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहिलं होतं। भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या शिफारस पत्रानं अंदाजे 20 कोटींची कामं राज्य शासनाकडून मंजूर झालेली आहेत, पण ती कामं विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि ठेकेदारांना दिली गेली असे आरोप करत निलेश पिंपरकर यांनी 13 फेब्रुवारीला तक्रार केली होती। त्यानंतर आता 22 फेब्रुवारीला निलेश पिंपरकर यांच्यावर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी बेशिस्तपणाची वागणूक म्हणत कारवाई केलेली आहे आणि आपल्याला पदमुक्त करीत आहोत असं म्हणत पदावरून काढून टाकलेलं आहे। जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची बदनामी करणारी बातमी आपण प्रसार माध्यमांमध्ये दिली असून जिल्हाध्यक्षांच्या सूचनेनुसार आपल्याला पदावरून काढून टाकण्यात येते असं पत्र सुद्धा भाजपाचे कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत यांनी निलेश पिंपरकर यांना दिले। भारतीय जनता पार्टीची शिस्त आपल्याला ज्ञात असेलच। कार्यकर्त्यांची काही चूक असेल तर कारणे द्या नोटीस बजावून त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी आपण मला पदावरून काढून टाकलं। मुळात पक्षाचा शिस्तभंग आपण केलात। आपली कृती चुकीची असून पक्ष संघटनेसाठी घातक आहे असा टोला लगावत निलेश पिंपरकर यांनी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे दाद मागणार असल्याचा उल्लेख केलेला आहे। निलेश पिंपरकर यांची भूमिका योग्य आहे असा विश्वास व्यक्त करत पाथरज जिल्हा परिषद वॉर्डमधल्या बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे देत निलेश पिंपरकर यांच्यावर झालेल्या तडकाफडकी कारवाईला विरोध केलेला आहे। एकीकडे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यावर 20 कोटींची कामं विरोधी पक्षाला वाटल्याचे आरोप होत आहेत, दुसरीकडे निलेश पिंपरकर यांनी वरिष्ठांकडे तशी तक्रार केल्यावर पक्षातून त्यांना काढून टाकलं जातंय। हे कुठेतरी सामान्य कार्यकर्त्यांना न पटणारं आहे। भाजपामधली अंतर्गत नाराजगी लक्षात घेता अविनाश कोळी यांनी जाहीरपणे त्यांच्यावरच्या आरोपांचा खुलासा करणं आता गरजेचं झालेलं आहे। निलेश पिंपरकर यांच्यावर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षाचा शिस्तभंग असं म्हणत केलेली तडकाफडकी कारवाई ही हुकुमशाही आहे असं म्हणत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुप्त चर्चा सुरू आहे। जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या पत्राला अनुसरून राजेश भगत यांनी मांडलेली भूमिका संभ्रमात टाकणारी असून ते आरोपांना उत्तर देण्याची टाळाटाळ करत आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय। पक्षांतर्गत वादाचे पडसाद हे भाजपासारख्या मोठ्या पक्षाला घातक असून वरिष्ठांनी यात लक्ष घालून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निर्णय घेणं आता गरजेचं वाटतंय। दरम्यान जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची हुकुमशाही भाजपामध्ये सुरू आहे का या प्रश्नाला भाजपाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी उत्तर देणं योग्य ठरेल। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।